महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आले. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रामधील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा आणि सोलापूर या दोन्ही जागांवर भाजपचा पराभव त्यांना आता स्वीकारावा लागला होता. यावेळी मोहिते पाटलांची नाराजी भाजपला त्रासदायक झाल्यानं माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले, तर सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून प्रणिती शिंदे यांचा विजय झाला. आणि ज्या ठिकाणी या दोन्ही खासदारांना लीड मिळाले ते सर्व आमदार हे मोहिते पाटील यांच्या ताकदीचे असल्यानं माढा बरोबर ती सोलापूरची जागाही आरामात निवडून आली. आता विधान परिषदेला संधी देताना 2029 लोकसभा निवडणुकीचा विचार करून भाजप उमेदवार देणार असून यात राजन पाटील आणि प्रशांत परिचारक हे दोघे भाजपच्या दृष्टीनं फायदेशीर ठरणार आहेत. राजन पाटील हे सोलापूर जिल्ह्यामध्ये एक ताकदवान नाव असून मोहोळसह माढा, मंगळवेढा आणि सोलापूरमध्ये त्यांचं अतिशय चांगलं नेटवर्क असल्यानं राजन पाटील यांचा फायदा सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपला होणार आहे. प्रशांत परिचारक यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये माघार घेऊन आमदार समाधान अवथाडे यांना निवडून आणलं होतं. त्यावेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिचारकांना विधान परिषदेमध्ये संधी देण्याचं आव्हान दिलं होतं. मात्र नुकतेच झालेल्या पंढरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदी विरोधी आघाडीच्या डॉक्टर प्रणिता भालके या विजयी झाल्यानं परिसरामध्ये त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. याशिवाय पंचायत समिती निवडणुकांमध्येही परिचारक यांना चांगली कामगिरी दाखवताना न आल्यानं परिचारक यांच्या नावाला भाजप कितपत पसंती देणार हे देखील पाहावं लागणार. बार्शीचे माजी आमदार राऊत हे देखील मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आमदार असून गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना विरोध केला होता. त्यातून त्यांचा निसटता पराभव झाला होता आणि यानंतर झालेल्या बार्शी नगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये राऊत यांच्या विरोधामध्ये सर्व पक्ष एकत्र येऊनही राऊत यांना मिळालेला हा विजय याची क्षमता दाखवणारा होता. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूरमधून राऊत यांना विधान परिषदेसाठी संधी देण्याची शक्यता आहे. मोहिते पाटील आणि भाजप यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्यामुळे सध्या तरी रणजितसिंह मोहिते पाटील यांचं नाव फारसं चर्चेत नाही. मात्र रणजितसिंह मोहिते पाटील हे शिवसेना शिंदे गटामधून विधान परिषदेमध्ये जाण्याची चर्चा ही सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंचायत राज निवडणुकीमध्ये उघडपणे मोहिते पाटलांना टोकाचा विरोध करत जिल्हा परिषद, महापालिका आणि इतर नगर परिषदांमध्ये विजय मिळवला होता. आता भाजप मोहिते हा विरोधाचा हाच ट्रेंड सुरू राहणार असेल तर रणजितसिंह मोहिते पाटील आणि एकनाथ शिंदे गटामधून आमदार झाल्यास नवल नाही. राम सातपुते यांना पक्षानं सोलापूर लोकसभा आणि त्यानंतर लगेचच माळशिरस विधानसभा अशा दोन्ही वेळा त्यांनी संधी दिली. मात्र त्यांचा दोन्ही निवडणुकीमध्ये पराभव झाला. त्यामुळे सातपुते यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी दिसत असली तरी सध्या त्यांचं नाव हे जोरात चर्चेत आहे.